हरिः ओम. वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम्. आविरावीर्म एधि वेदस्य म आणीस्थः. श्रुतं मे मा प्रहासीः अनेनादितेनाहोरात्रान् सन्दधामि. ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु. अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांतिः. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं देवम् आत्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. सर्वांना सादरचं प्रेम नमस्कार. आपण तैत्तिरीय उपनिषदातल्या पहिल्या 2 अध्यायांचा विचार केला. आजपासून आपल्याला 3ऱ्या अध्यायाचा विचार इथे पाहायचा आहे. या सगळ्या मंत्रांचा आपल्याला स्क्रीनवर दिसतायत सगळ्यांना मंत्र? नाही दिसत. बहुतेक पिन केले म्हणून दिसत नाहीये का? नाही, असं नाही होणार. दोन्ही दिसायला हवेत. मोबाईलवर म्हणजे दुसऱ्या लॉग इन ज्यांनी केलेलं आहे त्यांना दिसणार नाहीये, याची कृपया त्यांनी नोंद घ्यावी. पण पहिलं ज्यांचं लॉग इन आहे त्यांना दिसायला हवं आहे. तसंच पाहत राहा. म्हणजे मी एक सेटिंग चेंज करून बघतो. पिनचा आणि याचा काही संबंध नाहीये. माझं पहिलंच लॉग इन आहे पण दिसत नाहीये. हा, पहिलंच लॉग इन असून सुद्धा दिसत नाहीये. 2 मिनिटं काहीतरी 2च मिनिटं. आता पाहा कृपया. हा, दिसतोय सर. आता दिसतंय सर. हा, मोठं करतो मी. मोठं करतो. नाही आलं. नाही, दुसरं लॉग इन असल्यामुळे त्याच्यावर दिसणार नाहीये. लॉग इन केलं चालेल ना? हा, पहिलं जे लॉग इन आहे त्याच्यावर दिसेल. दुसऱ्या लॉग इन केलं तर मी परत लॉग इन करून बघतो मग. नाही, पुन्हा लॉग इन करायची गरज नाही. तुम्ही एकदा बघा. प्रेझेंटिंग असं त्याच्यात दिसेल तुम्हाला. तुमचा चेहरा दिसतोय पण टेक्स्ट नाही दिसत. एक मंत्र म्हणतोय. काय आहे, आपण जेवढे त्याच्यातले टेक्नॉलॉजीचे भाग जेवढे करत जातो तेवढे आपण अधिक परावलंबी होत जातो. त्यामुळे ज्यांना कळणार नाही त्यांनी कृपया पुस्तक त्यांच्या घरी असेल तर पाहावं. ऑनलाईनही डाउनलोडेबल आहे. आणि खरं तर ही फाईल ऑलरेडी पाठवलेली होती आपल्या ग्रुपवर. मी एक मंत्राचा एक शब्द वाचतो. त्याच्यातनं काही अडचण आली तर नंतर आपण शंकांच्या वेळी पाहूया. कोयम आत्मेति वयम उपास्महे कतरः स आत्मा येन वा पश्यति येन वा शृणोति येन वा गंधान आजिघ्रति येन वा वाचं व्याकरोति येन वा स्वादुच अस्वादुच विजानाति. 3ऱ्या अध्यायामधला हा पहिला मंत्र आहे. कहा अयम आत्मा इति वयम उपास्महे. थोडा संदर्भ लक्षात घेऊया. आधीच्या अध्यायामध्ये नेमकं त्या जन्मांचं प्रकरण उपनिषदकार सांगतायत. 3 जन्म तो जीव घेतो. पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सगळ्या देवतांची देहातल्या म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड या दोन्ही पातळीवरच्या इंद्रियांची आणि देवतांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल सांगून झालं. 2ऱ्या अध्यायामध्ये जन्म प्रक्रिया काय आहे, त्या जीवाचा जन्म कसा होतो हे सांगून झालं. आता या 3ऱ्या अध्यायामध्ये ते मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला हात घालतायत. आत्मा म्हणजे कोण, आत्मा म्हणजे काय. आता हे पाहत असताना प्रश्न असा पडेल, मग आधी 2 अध्याय म्हणजे जवळजवळ पहिल्या अध्यायातले 3 खंड
आणि या एका म्हणजे पहिल्या अध्यायातले 3 खंड आणि दुसऱ्या अध्यायातला 1 खंड, या 4 भागांमध्ये केवळ नुसते देव, बाकीचं सृष्टी, उत्पत्ती, पिंड, ब्रह्मांड ह्याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा आत्म्याविषयी का बरं चर्चा केली नसावी, असा प्रश्न कदाचित काहींच्या मनात येईल. की हा सगळा फापट पसारा जर आत्म्यापर्यंतच आणायचा होता, आत्म्याविषयीच सांगायचं होतं, तर एवढी बडबड करायची गरज काय? या उपनिषदातला सगळ्यात महत्वाचा भाग जर प्रज्ञानम ब्रह्म एवढंच वाक्य आहे, तर मग बस ना, सांगून टाकायचं पहिल्याच अध्यायात. पुढचा सगळा फापट पसारा करायची काही गरजच नव्हती. अशी शंका, असा प्रश्न कदाचित काहींच्या मनात येईल. पण त्याचं उत्तर हेच आहे जे आचार्यांनी, श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आपल्या निबंध प्रकरण ग्रंथामध्ये स्पष्ट केलेलं आहे. जिथपर्यंत तुम्ही अनात्म्याला पूर्ण जाणत नाही, अविद्या काय आहे हे पूर्ण जाणत नाही, तिथपर्यंत आत्मा काय आहे हे तुम्हाला कळणार नाही. या सगळ्यामध्ये आपण आधी आत्म्याकडे जर वळलो तर आत्म्याचा आणि आपला संबंध मायेमुळे, अविद्येमुळे कुठेतरी कुंठित झालाय, खंडित झालाय. तर अशा पार्श्वभूमीवर जर आपण प्रत्यक्ष आत्म्याविषयी बोलायला सुरुवात केली तर ते आपल्या पचनी पडणार नाही, ते आपल्याला पोहोचणार नाही, कळणार नाही. त्याचं कारण हेच आहे की आपल्या आत्मानुभवावर अनेक पुट बसलेली आहेत. त्याला आपण त्रिपुटी असंही म्हणतो. म्हणजे पूट हा जो शब्द आहे, थर, लेअर बसणं, हे किती पातळ्यांवर आहे? तर अगदी व्यावहारिक पातळीपासून ते आध्यात्मिक पातळीपर्यंत आद्य शंकराचार्यांनी 3 सत्ता सांगितलेल्या आहेत: व्यावहारिक, प्रातिभासिक आणि पारमार्थिक. या 3 सत्तांचा जर आपण विचार केला तर 3ही सत्ता एक प्रकारे पूटच आहेत. पारमार्थिक सत्तेमध्ये देखील एक प्रकारचं पूट आहे. मला मोक्ष मिळवायचा आहे ही इच्छा असणं, ही देखील मोक्षाच्या मार्गातली एक फार मोठी धोंड आहे. आता प्रश्न असा पडेल की मग तर साधन चतुष्टयामध्ये 4थं साधन सांगताना आचार्य म्हणतात मुमुक्षुत्वम, हे फार मोठं साधन आहे. म्हणजे मी मुक्त व्हायला हवं, मला मोक्ष हवा, मला या बंधनातून मोकळीक हवी, ही इच्छा असेल तरच तर तुम्ही या सगळ्या तत्वज्ञानासाठी, ऐकण्यासाठी पात्र ठरू शकता, एलिजिबल होऊ शकता. मग असं म्हणत असताना इकडे मोक्षाची इच्छा करणं ही देखील एक बंधनाची पायरी आहे, बांधनाची स्थिती आहे. हे कसं जमायचं? तर हा विवेक इथे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. ही पुट चढलेली आहेत, मी बद्ध आहे, मी कशात तरी गुंतलेला आहे. हे जे आपल्याला वर्षानुवर्ष, जन्मानुजन्म आपल्या मनावर हे बिंबवलं गेलेलं आहे, आणि ते बिंबवणारा दुसरा तिसरा कोणी नाही, आपणच ठरवलंय. आपण मागच्या वेळेला पाहिलं की ही बंधनं आपणच स्वतःवर घालून घेतलेली आहेत. हा मी, तो मी. शंकराचार्यांचं जे आत्मषटक किंवा निर्वाण दशक नावाची 2 स्तोत्र प्रसिद्ध आहेत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम किंवा शिव केवलोहम अशी पालुपद या स्तोत्रांची आहेत. पण त्या पालुपदापर्यंत पोहोचण्याच्या पूर्वी आचार्यांनी हे सांगितलंय: मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शेवटी अनुभूती आली आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पण तत्पूर्वी काय काय वाटतंय की मी मन आहे, मी चित्त आहे, मी बुद्धी आहे, मी अहंकार आहे, मी काय पंचमहाभूत आहे. हे सगळे आम्ही लादून घेतलेले स्वतःवरचे भाग आहे. आम्ही असं ठरवलंय, आम्हाला असं वाटतंय की पृथ्वी म्हणजे मी आहे, आप म्हणजे मी आहे,
तेज म्हणजे मी आहे, वायू म्हणजे मी आहे. सतत आम्हाला असं वाटतंय की आम्ही हे आहोत. आवाज जातोय. आम्ही आवाज आहोत म्हणत असताना मी आहे याच्या मधली जी फिल इन द ब्लँक आहे, गॅप आहे, ती ज्याच्यातून भरली जाते, ती समजल्याशिवाय आहे हे कळणार नाही. थोडं कदाचित हे तत्वज्ञान पचायला जड जाईल, मात्र आपण थोडा विचार करूया, ताण देऊया. एक आपल्याला असं चिंतन करता येईल, मी आहे असं मी म्हणतोय. म्हणजे समजा तुमच्या समोर माझा चेहरा दिसतोय, अचानक मी माझा ऑडिओ व्हिडिओ बंद करून टाकला आणि मी इथे म्हणत बसलो मी आहे, तर तुम्हाला पटेल का हो? तुम्ही लगेच कुजबूज करायला लागाल की हा सर गेले, ऑफलाईन गेले. तर मी आहे असं म्हणत असताना त्या मी आणि आहे मधली गॅप प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या कुवतीनुसार भरून काढण्याचा प्रयत्न करतो. आपण ही गॅप भरत असतो. म्हणजे काय? मी आहे तर ती गॅप वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून भरली जाते. मी कोण आहे म्हणजे मग माझं नाव सांगितलं जातं. मग नाव आलं की माझं नाव आलं, माझ्या वडिलांचं आईचं नाव आलं, मग माझ्या कुळाचं घराण्याचं नाव, मग अण्णाव हे आलं. मग अजून पुन्हा जेव्हा विचारलं जातं मी कोण आहे, तेव्हा मग माझी शैक्षणिक पात्रता अर्हता सांगितली जाते. मी MA आहे, मी BA आहे, मी MBA आहे वगैरे वगैरे. म्हणजे पुन्हा मी आहे याची मधली गॅप तुम्ही भरताय. बरं, एवढं सगळं झालं, प्रश्न संपला का? नाही. मग दुसरा प्रश्न येतो, मी कुठे आहे? मग मी पुण्यात आहे, मी पुण्यातल्या अमक्या तमक्या भागात आहे. पुन्हा प्रश्नाला म्हणजे त्या प्रश्नामधली मधली जागा, मधला शब्द, मधली उपाधी ही बदलत राहिली. मी आहे हे कॉन्स्टंट राहील. मी कोण आहे, मी कुठे आहे, मी कसा आहे, मधले ककार बदलतायत. मी आहे हे कॉन्स्टंट आहे. तर हे जे सगळे मधले ककार आहेत ना, हे जे सगळे मधले प्रश्न आहेत ना, याची उत्तरं आपल्याला आधीच्या सगळ्या म्हणजे जे आपण 4 खंड बघितले किंवा पहिला आणि दुसरा अध्याय बघितला त्याच्यामध्ये क्लिअर झाले. मी कोण आहे असं म्हणत असताना मी देह आहे, देह विशिष्ट आत्मा आहे. मग या देहामध्ये कोणती कोणती इंद्रिय आहेत, कोणत्या कोणत्या त्यांच्या देवता आहेत, हा मुद्दा तिथे क्लिअर झाला. मग मी कसा आहे, मी कुठल्या देहामध्ये आहे, माझे किती जन्म आहेत, हे सगळे प्रश्न म्हणजे थोडक्यात मी आणि माझं यातलं माझं हा जो फॅक्टर आहे, दृश्य हा जो फॅक्टर आहे, तो आधीच्या दोन्ही अध्यायामध्ये सांगून क्लिअर झाला. माझं काय आहे आणि मी काय आहे हे थोडं समजून घ्यायची गरज आहे. आपण बरेच वेळा माझं जे आहे त्याला मी असं समजत असतो. जे अहम आणि मम या 2 रूपांमधून सांगता येतं. मी कोण आहे हे कळण्यासाठी माझं काय आहे हे आधी समजून घ्यायला लागेल. पहिल्या 2 अध्यायामध्ये जे सांगितलं गेलेलं आहे ते मम काय आहे, म्हणजे माझी इंद्रिय कशी आहेत, माझा जन्म कसा झाला, हे सगळं जे मम ह्या शब्दाने जोडलेलं आहे हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, ते सगळं आधी सांगून झालं. आणि आता या सगळ्याला वजा करून टाका. आपण मागच्या वेळेला पाहिलं की आत्मा याची व्याख्या जर साधी सोपी करायची झाली तर मृत्यू देखील तुम्हाला ज्या गोष्टीपासून विभक्त करू शकत नाही ती गोष्ट म्हणजे आत्मा आहे. मग आपण विचार करूया, पहिल्या 2 अध्यायामध्ये जे काही सांगितलं गेलंय ते सगळं मी आहे का? ते सगळं म्हणजे माझं आत्म्याचं रूप आहे का? मग त्या देवता असतील, मग ती इंद्रिय असतील, मग ते 3 जन्म असतील, तर उत्तर नाही असंच येणार आहे. मग त्याचं स्टेटस काय? ते सगळं मी माझं म्हणून म्हणतोय आणि ते माझं माझं म्हणताना ते माझ्या इतक्या अंगी लागलंय, इतकं माझ्यात ते जिरलंय
की प्रत्येक ठिकाणी मी आहे अशी अनुभूती करतोय, असा अनुभव येतोय. म्हणजे एखाद्या जीवाला जर एकच इंद्रिय असेल, म्हणजे इथे राहूचं शिर असं उदाहरण शास्त्रकार देतात. राहूच्या शिराला जसं शिर, हात, पाय, धड हे काही वेगळं नाहीये, शिर हेच त्याचं शरीर आहे. तर त्या शिराच्या ठाई मी आहे अशी त्या राहूला भावना आहे. तसं आपलं होतंय, आपण एकेका इंद्रियामध्ये मी आहे, मी आहे, मी आहे. शंकराचार्य जे म्हणतायत मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, त्याच्या उलटी गत आपली आहे. आपण म्हणतोय मन म्हणजे मीच आहे, चित्त म्हणजे मीच आहे, बुद्धी म्हणजे मीच आहे, आत्मा म्हणजे अहंकार म्हणजे मीच आहे, पंचमहाभूत मीच आहे असं आपण म्हणतोय. आणि हे म्हणत असल्यामुळे आपल्याला जो शेवटचा रिझल्ट हवाय, अपेक्षित आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तो येत नाहीये. कारण आपण आधीच्या सगळ्यांना मी आहे असं मानून चाललोय, धरून चाललोय, म्हणून हे पंचायत. मग हे सगळे आत्म्यापेक्षा वेगळे आहेत, ते असले तरी बाहेरचे पापुद्रे आहेत, हे सांगण्यासाठी आधीचे 2 अध्याय हे खर्च केलेले आहेत. आता नेमका आत कोण बसलाय? केळीचं खोड जर सोलून काढलं तर आत काय आहे त्याचा शोध म्हणजे हा शेवटचा अध्याय. किंवा अगदी केळीच्या खांबापर्यंतही जायची गरज नाही. स्वयंपाकघरात बसला असाल तर कांदा चिरता चिरता एक एक त्याची बाहेरचा पापुद्रा सोडवता सोडवता त्याचा गाभा जर पाहायला गेलात तर ते काय आहे आत याचा शोध म्हणजे सगळे पापुद्रे आधीच्या 2 अध्यायात सोडवून झालेत, बाजूला काढून झालेत. आणि आता आत काय आहे याची जिज्ञासा सुरू होते. म्हणून तो मंत्र तिथे आलाय, कहा अयम आत्मा इति उपासमहे. हा कोण बरा आत्मा आहे ज्याची आम्ही उपासना करावी असं तुम्ही म्हणताय? आम्ही नेमका कोणत्या आत्म्याची उपासना करतोय हा प्रश्न आहे शिष्याचा. किंवा दुसऱ्या पद्धतीत म्हणायचं झालं तर असा तो कोण आहे की ज्याची आम्ही आत्मा म्हणून उपासना करतोय. म्हणजे आम्ही उपासना करतोय तो आत्मा आहे का आम्ही ज्याची उपासना करतोय, उपासना ज्याची केली जाते तो आत्मा नाही हा सिद्धांत केनोपनिषद सांगून गेले. नेदम यदिदम उपासते असं केनात सांगितलंय. मग त्या पार्श्वभूमीवर आम्ही ज्याची सगळ्यांची उपासना करतोय तो आत्मा आहे असं जर म्हणणं असेल तर तो कोण बरं हा आत्मा आहे? खरंच आम्ही उपासना करतोय तो आत्माच आहे का? हे 2 प्रश्नाचे मूड्स, हे त्या प्रश्नाचे 2 संदर्भ इथे एका वाक्यात आपल्याला दिसतात. एकामध्ये खरंच कोण आहे बरं तो आत्मा ही जिज्ञासा आहे, आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आम्ही ज्याची उपासना करतोय तो आत्माच आहे का ही विचिकित्सा आहे. म्हणजे आम्ही ज्याची उपासना करतोय त्याचा आत्म्याशी खरंच काही संबंध आहे का? का आम्ही भलत्याच कोणाची तरी उपासना करतोय अशी शंका त्या साधकाला कदाचित आली. कहा अयम आत्मा इति वयम उपासना. कोण आहे बरं हा? हे नेमकं काय आहे? हा आत्माच आहे का आत्मा सोडून दुसरं कोणीतरी आहे? म्हणजे या प्रश्नातून आत्म्याचं स्वरूप त्यांना अपेक्षित आहे. आत्मा म्हणजे काय ते थोडक्यात सांगा. कतरहा स आत्मा येन वा पश्यति येन वा शृणोति येन वा गंधान आजिघ्रति येन वा वाचं व्याकरोति येन वा स्वादूच अस्वादूच विजानाति. आता तो कोण बरं आत्मा? कतरहा आणि कतमहा कोणता आहे यातला नेमका कोण आत्मा धरायचा? कतमहा म्हणजे कितवा आणि कतरहा म्हणजे थोडक्यात यातला कोणता बरं? अनेक आहेत, हा तो म्हणजे थोडक्यात नंबरिंग केलेला आहे. आणि या नंबरिंग केलेल्या वस्तूंपैकी पदार्थांपैकी हा कोणता नेमका कोणता आत्मा आहे? कितवा आत्मा. कितवा म्हटल्यावर तो कतम होतो.
कितवा आत्मा, कोणता आत्मा, हे प्रश्न विचारायचं कारण काय आहे, आधीच्या अध्यायामध्ये इतकं काही सांगून ठेवलेलं आहे, त्या आत्म्याचे इतके पापुद्रे मांडून ठेवलेले आहेत की ह्यातला नेमका कोणता बरं आत्मा आहे, कशाला आम्ही आत्मा म्हणायचं. मग त्या पहिल्या अध्यायात ज्या देवता सांगितल्या, अशनाया पिपासा सांगितल्या, मग तो प्रजापती काय आला मध्येच, मग तिकडे वामदेवाचा एक मंत्र येऊन 3 जन्मच काय सांगितले. ह्यापैकी नेमका आत्मा आहे कोण, कोणता, कशाला आम्ही आत्मा म्हणून म्हणतोय, कशाला आम्ही आत्मा म्हणून त्याची उपासना करतोय. तर कतरहा सा आत्मा, मग कोण आहे बरं तो आत्मा, कोणता आहे बरं हा आत्मा, ज्याच्याद्वारे, म्हणजे आता लगेच त्याची हिंटही देऊन टाकतात. येन वा पश्यती, ज्याच्याद्वारे डोळे पाहतात. येन वा शृणोती, ज्याच्याद्वारे कान ऐकतात. येन वा गंधान आजिग्रती, ज्याच्याद्वारे घ्राणेंद्रिय हे गंध अनुभवत, हुंगत, वास घेत. येन वा वाचम व्याकरोती, किंवा असं काय आहे की ज्याच्याद्वारे वाणी, वाचा ही व्याकरण घडवते. व्याकरण याचा अर्थ आपण शब्दशः ग्रामर असा घेतो, भाषेचं व्याकरण, पण इथे व्याकरवाणी, वि अधिक आ अधिक कृ, म्हणजे विश्लेषण, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करणं, असा या इथल्या व्याकरण शब्दाचा अर्थ घेता येईल. तर ते जे व्याकरण आहे म्हणजे विश्लेषण आहे, प्रत्येक गोष्टीचं एक स्पष्टीकरण आहे, ते कोण करतं, तर ती वाणी करते, वाचा करते. मग असं काय आहे की ज्याच्याद्वारे ही वाचा ते सगळं विश्लेषण विवरण करते, असं कोण आहे तिथे. येन वा स्वादूच अस्वादूच विजानाती, असं का कोण आहे की ज्याच्याद्वारे ही जिव्हा, रसनेंद्रिय हे स्वादू, चविष्ट किंवा गोड असे 2 अर्थ आहेत. चविष्ट, चवदार किंवा गोड पदार्थ किंवा बेचव, समोरची वस्तू, खायचा पदार्थ आहे, हे कोण ठरवतं, कशामुळे ठरवतं, असा कोण बसलाय आत की ज्याच्यामुळे ही सगळी इंद्रिय त्यांची त्यांची कार्य, त्यांच्या त्यांच्या विषयांचा अनुभव घ्यायला समर्थ, सक्षम होतात. म्हणजे कोणीतरी आत बसलाय आणि ही इंद्रिय म्हणजे फक्त त्याचे असिस्टंट आहेत, कोणीतरी वर बसलेला आहे, डायरेक्टर आहे कोणीतरी, हे बाकी सगळे त्याचे हस्तक आहेत, असोसिएट, असिस्टंट असे आहेत. मग त्या मेन डायरेक्टरची जिज्ञासा इथे शिष्य करतोय, कोण बरं आहे यातला नेमका कोण, तो आम्हाला दाखवा, निर्देश करा त्याच्याकडे, असा प्रश्न आहे. आता उत्तर लगेच द्यायला लागतायत गुरु. हा अतिशय छोटा अध्याय आहे, म्हणजे जेमतेम 5 श्लोकात, 4 मंत्रामध्ये हा सगळा भाग संपून गेलाय. त्यामुळे एक एक वाक्य इथे सूत्रमय आहे. खूप छोट्या खंडामध्ये, अध्यायामध्ये फार मोठं तत्वज्ञान हे उपनिषद सांगत आहे. उत्तर असं आहे, यदेतद हृदयम मनश्च एतत्. दिसतंय ना सगळ्यांना? हो दिसतंय. हा, अजून मोठं करायला हवंय? नको, दिसत नाहीये. पहिल्यांदा चांगलं दिसत होतं, ते कोणीतरी मध्ये प्रेझेंट केलं आणि मग त्याच्यात गेलं ते. आता अगदी बरं. एकदम मिटिंग दिसतंय. आता दिसतच नाही. स्क्रीन आता येतंय का? छान आहे. हा, व्यवस्थित दिसतंय. हा. स्वादूच अस्वादूच विजानाती इथपर्यंत पहिला मंत्र झाला. आता दुसऱ्या मंत्रातले पहिले 2 शब्द इथे दिसतील. यद एतद हृदयम मनश्च एतत्, आणि पुढे संज्ञानम, आज्ञानम, विज्ञानम, प्रज्ञानम, मेधा, दृष्टि, धृति, मति,
मनीषा, ज्योतिः, स्मृतिः, संकल्पः, क्रतुः, असुः, कामः, वशः इति सर्वाणि एव एतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति. थोडक्यात ही सगळी जी काही सांगितलेली आहेत, मग सुरुवातीचं हृदय आणि मन धरलं तर 18 होतात आणि इथनं संज्ञानापासून जर धरलं तर 16 होतात. बघा मोजून. तर ही जी काही सगळी मंडळी आहेत ती प्रज्ञानाची नावं आहेत असं या मंत्रात विधान आहे. आता प्रश्न असा पडला की हो तुम्ही सांगताय काय, प्रश्न कुठे गेला, उत्तर काय येत आहे. आम्ही प्रश्न विचारला होता आत्मा, कोण बरं आत्मा यातला, कोणता आत्मा आहे, आत्मा म्हणजे कशाला, कशाशी खातात, आम्ही नेमकं त्याची कशी उपासना त्याचीच करतोय का भलत्याची करतोय, असा कुठेतरी प्रश्न. हे काय प्रज्ञान सुरू केलं मध्येच. आपल्याला जिथपर्यंत पूर्ण तो सगळा भाग होणार नाही तिथपर्यंत हा संदर्भ म्हणजे जसं जिक्सॉ पझल असतं की अर्धवट कुठेतरी आपण मध्येच आहोत, पूर्ण जोडलं जात नाही तिथपर्यंत त्याची संगती लागणार नाही. त्यामुळे थोडा धीर धरावा. स्पष्टमग्रे भविष्यती हे सूत्र आपण लक्षात ठेवूया. तर आता हे सगळे यादीने यादी करतायत. काय काय यादी आहे थोडं समजून घेऊया. यद एतद हृदयम, जे हे हृदय आहे. आता हृदय म्हणजे आपल्या स्थूल शरीरामध्ये जो आपल्या शरीर मध्यभागी पिंड आहे, मांसपिंड आहे, जिथे आपलं श्वसन चालतं, ज्याच्यामुळे रक्तशुद्धीकरण होतं वगैरे वगैरे, ही जी काही प्रक्रिया चालवणारं एक स्टेशन आहे शरीरातलं, त्याला आपण हृदय म्हणतो. मग त्या हृदयापेक्षा स्थूल शरीरातल्या एका अवयव पिंडापेक्षा मन हे अजून थोडं सूक्ष्म आहे. संकल्प विकल्पात्मकम मनः असं लक्षण आहे की त्या हृदयाच्या गोळ्यामध्ये जी एक भावना आहे संकल्प विकल्पांची, हे मी करावं, हे मी करू नये, हे करू का ते करू, हे सगळं जे जंजाळ आहे ते मन या नावाने ओळखलं गेलं. त्यामुळे पहिलं आलं हृदय, मग आलं मन. आता पुढे सांगतायत संज्ञानम, आज्ञानम, विज्ञानम. आता संज्ञान म्हणजे काय? संज्ञा असा शब्द आहे. आपण कोणतीही एक टर्म जेव्हा वापरतो, टर्मिनॉलॉजी यात, तर त्याला आपण संज्ञा असं म्हणतो. एक विशिष्ट नाव याला आपण संज्ञा असं मानतो. पण ते नाव उच्चारण्यामागे एक चेतना, जाणीव आहे. संज्ञा असा जेव्हा आपण शब्द वापरतोय, प्रत्येकाला एक एक संज्ञा दिल्या. आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेली नावं या आपल्या संज्ञा झालेल्या आहेत, रूढ आहेत त्या. आणि या संज्ञा कसं काम करतात? एक आपण उदाहरण घेऊया. रस्त्यावरून आपण चाललेलो आहोत, आपल्या बरोबर घोळकाय, आपण आपल्या मित्रांच्या कोंडाळ्यामध्ये चाललोय आणि असं सुरू असताना अचानक कोणीतरी आपल्या ओळखीची व्यक्ती आपल्याला मागून आवाज देते, नावाने हाक मारते. आणि ते नाव ऐकल्यावर असा काय होतो मोठा चमत्कार की त्या एवढ्या सगळ्या कोंडाळ्यातून आपण मागे वळून पाहतो आणि त्याला उत्तर देतो, प्रतिसाद देतो, ओ देतो. कशामुळे घडलं? काय अशी जादू आहे की ज्याच्यामुळे आपण अचानक दुसरीकडेच जात होतो, आपला विषय वेगळा होता, आपण कृती वेगळी करत होतो, काहीतरी वेगळ्या विश्वात होतो. कदाचित या व्यक्तीने आपल्याला हाक मारण्यापूर्वी या व्यक्तीचा किंवा असा कोणताही संदर्भ आपल्या मनात नव्हता, पण काहीतरी घडलं आणि आपण त्याला अचानक प्रतिसाद दिला, प्रतिक्रिया दिली. कशामुळे झालं असावं? नाम ही गोष्ट आहे, संज्ञा ही गोष्ट आहे. ते ऐकल्या क्षणी काहीतरी कनेक्शन जोडलं गेलं, काहीतरी कडकड अशी आपल्या आत झाली, तारा जुळतात तसं झालं. हेच आता थोडं वेगळ्या पद्धतीत पाहू.
त्या व्यक्तीने नाव तर उच्चारलं, पण भलत्याच कोणाचं तरी उच्चारलं, आणि ते उच्चारल्यावर आपलं लक्ष त्या व्यक्तीकडे जाणार नाही. आपण बारीक बारीक काय ओरडतोय, कोण ओरडतोय इकडे बघू, पण आपण प्रतिसाद देणार नाही. आपल्याला असं वाटणार नाही की अरे त्याला जाऊन हात करावा, काय झालं असं विचारावं, असं वाटणार नाही. असं का झालं? नावच उच्चारलं, संज्ञाच उच्चारली, पण त्या नामोच्चारणामध्ये असा काय भेद होता की तुम्ही उत्तर दिलं आणि दुसऱ्या केसमध्ये तुम्ही उत्तर दिलं नाही. या सगळ्याचं कारण तुमची जाणीव आहे. संज्ञान या शब्दाची व्याप्ती, या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती किती मोठी आहे हे थोडं लक्षात घ्यायला लागेल आपल्याला. ऋग्वेदाचा जर आपण संहितेचा विचार केला, मंडल रचना स्वीकारली, शाकल संहितेचा पाठ स्वीकारला, तर ऋग्वेदातला शेवटचा मंत्र किंवा शेवटचं सूक्त हे संज्ञान सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला दुसरं नाव सामनस्य असं पण आहे. समानमस्तु वो मनहा अशी ती प्रार्थना आहे, आणि त्याच्यामध्ये तो संज्ञान असं म्हटलंय. हे काय आहे नेमकं संज्ञान? संज्ञान याचा सरळ अर्थ जाणीव असा आहे. असण्याची जाणीव, मी आहे ही जाणीव. प्रत्येकाला इथे आहे का? आपण जे ऐकतोय हे सगळं ऐकत असताना आपल्या असण्याची जाणीव जागी आहे का? कुणी तात्पुरतं अनम्यूट होऊन उत्तर द्यायला हरकत नाही. मी आहे ही जाणीव होतीये का आपल्याला? होते एकूण एक शब्द कानात साठवतोय आम्ही. नाही म्हणजे मी विचारलं एवढ्यासाठी की हे जे काही विचारलं आता ह्याच्यामध्ये एक प्रक्रिया घडली. लक्षात आलं का तुमच्या? की हे सगळं चाललंय, आजूबाजूला माझ्या बेंच आहेत, भिंती आहेत, इमारत आहे, तेही कदाचित माझे शब्द ऐकतायत, तुम्हीही हे शब्द ऐकताय. मात्र मी बोलतोय त्याची, मी ऐकतोय याची जाणीव आहे का? जेव्हा मी विचारलं तेव्हा तुम्ही उत्तर दिलं, आणि आजूबाजूच्या भिंतीनी, बेंचेसनी, टेबलांनी, खुर्चीनी उत्तर नाही दिलं. कशामुळे झालं हे? त्याचं कारण जो घटक आहे ते कारण म्हणजे संज्ञान आहे. मी आहे, आय एम हिअर, आय एम देअर, ही जी काही अस्मिता आहे, प्रत्येकात ही अस्मिता आहे, जागी आहे. एखाद्या नागिणीसारखी फणा काढून आपल्या आत बसलेली आहे. किती ती खोल बसलेली आहे आपल्याला लक्षातही येत नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे संज्ञान जे असतं ना आपलं, ते असं काही सिद्ध तत्पर असतं, कान टवकारून बसलेलं असतं, त्याला धक्का पोचायची खोटी. ते जसा एखादा साप त्याला धक्का दिला की फुसकारून अंगावर येतो, तशी ही अस्मिता आहे, तशी ही जाणीव आहे, जी तिला धक्का लावायची खोटी, तिला आहेस का असं विचारायची खोटी लगेच दाखवायला सिद्ध होते. लक्षात घ्या, वक्त्यामध्ये वक्त्याची संज्ञा आहे, वक्त्याचं संज्ञान आहे, आणि श्रोत्यामध्ये श्रोत्याचं संज्ञान आहे. आपण थोडा विचार करूया, म्हणजे कदाचित आपल्याला खटकेल, कोणाचाही उपमर्द करण्याची इच्छा नाही किंवा अवमान करायची इच्छा नाही, पण ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी मी हे उदाहरण देतोय, हे लक्षात घ्यावं. आपण सगळं झाल्यावर ऍप्रिसिएशन देतो, पोच देतो गोष्टीची, की हा आजचं व्याख्यान छान झालं, आज आम्हाला अमुक कळलं तमुक कळलं. हे बोलायची उर्मी तरी कुठून येते? किंवा मी आपल्याशी हा जो संवाद साधतोय, मी जे काही माझे विचार मांडतोय माझ्या तंत्राने, यथामती, तर ते का मांडायची इच्छा होतीये? ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे हे मला तुम्हाला जाणवून द्यायचंय. म्हणजे मी आहे हे मला माहितीये, सगळ्यांना माहितीये, तुम्हालाही माहितीये, पण हा एक पैलू पुरेसा नसतो. मी आहे हे आजूबाजूच्या सगळ्यांना कळलं पाहिजे, किमान समोरच्याला एकट्या माणसाला, जो वक्ता आहे त्याला तरी कळलं पाहिजे, ही इच्छा आहे. म्हणजे मी आहे याची जाणीव, हिची एक्सटेन्शन्स आपण पाहतोय.
मी आहे हे मला माहितीये. प्रत्येक जण आता इथे काही सायलेंट लिस्नर आहेत, तेही आहेत. मात्र ही उर्मी जेव्हा दाटून येते तेव्हा अरे मी पण इथे आहे, मी तुमचं लेक्चर ऐकत होतो, हे सांगण्याची इच्छा काय येते, ऐकण्याची ही इच्छा का होते? म्हणजे तुम्ही शांत असा किंवा बोलके असा, हे जे सगळं करण्याची इच्छा होते ती मी आहे याची जाणीव, हे सगळं भाग पडते तुम्हाला हे करायला. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की आपल्यामध्ये जी अस्मिता म्हणून जो फॅक्टर आहे, मी आहे, ती संज्ञा आहे, तेच संज्ञान आहे. आणि हे संज्ञान आपल्या नावाशी इतकं जोडलं गेलंय की ते नाव घेतलं की आपण उत्तर देतो. तिथे नाव आलं, एक उदाहरण घ्या. आपल्या नावाला उच्चारून कोणी अपशब्द उच्चारले, पुढे आपल्या नावाच्या पुढे अपशब्द लावले की आपण लगेच चवताळून उठतो, आपल्या मनात चलबिचल होते, अरे हा मला का शिव्या देतोय. अगदी राग नाही आला तरी वाईट तरी वाटतं की अरे हा काय उच्चारतोय. म्हणजे त्या संज्ञेचं सामर्थ्य इतकं आहे की आपलं अस्तित्व ती संज्ञा हादरवून टाकते, हलवून टाकते. नाम म्हणजे आता कोणीतरी सांगितलं आपल्यापैकी, आपलं एखाद्याचं नाव मी उच्चारलं, माझंच उच्चारा की प्रणव, असं म्हणून कोणीतरी शिव्या घातल्या. मी आपसूक काय रे बाबा, मी काय केलं तुझं म्हणून जाब विचारेन किंवा त्याला आणखीन शिव्या घालेन. पण हे सगळं झाल्यावर तो म्हणाला नाही सॉरी मी तुम्हाला नव्हतो शिव्या घालत, मी दुसऱ्याच प्रणव बद्दल बोलतो. क्षणात तुमचा आलेला राग हा मावळून जातो. म्हणजे ते संज्ञान मी आहे याची जाणीव या शब्दाशी किती घट्ट वीण ठेवून आहे, किती तिच्याशी एकरूप झाली हे लक्षात घ्या. मी हे सांगतोय कशासाठी, मी आहे यातली जी गॅप आपण भरतोय, मी प्रणव आहे म्हणजे मी आहे याच्यामध्ये तो प्रणव आला, संज्ञान आली. जिथे जिथे प्रणव हे नाव उच्चारलं जाईल तिथे तिथे मी आहे, माझा काही ना काहीतरी किमान नाममात्र का होईना संबंध आहे. आपण म्हणतो हा माझा नामबंधू आहे किंवा माझा अण्णाव बंधू आहे. काय आहे, जिथे तिथे हे संज्ञानाचं एक्सटेन्शन आहे, जाणीवेचं एक्सटेन्शन आहे. ही संज्ञान ही जी एक तत्व वस्तू आहे ती ही पसरली आहे, ही जाणीव आहे. तीच पुढे मग म्हणतायत आज्ञानम. आता अज्ञान वेगळं आहे आणि आज्ञान वेगळं आहे. आज्ञानम याचा एक साधा आपल्याला आज्ञा हा शब्द माहिती असतो. तर आज्ञा म्हणजे काय, कमांड, आदेश देणे. तर आपल्यामध्ये, आपल्या असण्यामध्ये एक अशी ही गोष्ट आहे की जी कमांड देते आपल्याला. म्हणजे थोडक्यात कॉम्प्युटरच्या जमान्यात आपण आहोत. कॉम्प्युटरचा विचार केला तर त्याच्यामध्ये कमांड, आज्ञा या फार महत्वाच्या आहेत. त्या जर दिल्या गेल्या नाहीत, त्याची यंत्रणा कोलमडली तर पूर्ण कॉम्प्युटर बिघडला असं होतं. तर नुसतं आहे एवढं भागत नाही, कमांडिंग लागतं. काहीतरी कुठनं तरी सूत्र हलवणारी अशी एक आणखीन एक संस्था आहे. त्या संस्थेला आज्ञान असं म्हणायचं. थोडक्यात शरीरशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या शरीरामध्ये ज्या मज्जारज्जू आहेत, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला कळतंय की अरे संवेदना होतीये, अरे अमुक झालं, मला भाजलं, मला कापलं, मला जखम झाली, मला छान वाटलं, ही जी काही वाहण्याची माहिती आलेली अनुभूती वाहून सगळ्या शरीरापर्यंत पोहोचवण्याची जी संस्था आहे ती आज्ञान संस्था आहे. कमांड म्हणजे कमांड म्हणजे केवळ दुसऱ्याला आज्ञा आदेश देणं एवढंच नाही, तर हे पोहोचवणं. या उपसर्गाचा अर्थच आंग मर्यादाभिविध्यो हो असं सूत्र आहे. मर्यादा दाखवणं, सगळं साकल्य त्या आ शब्दामध्ये आहे. म्हणजे जेवढं काही आपल्याला कळतंय ते या सगळ्या आज्ञान या फॅक्टरमुळे कळतंय. जेवढी काही आपल्याला संवेदना होतीये, थोडक्यात मज्जारज्जू जे काही वाहून आणतायत नेतायत ते सगळं आज्ञान आहे. तिसरं आहे विज्ञान. विज्ञान, आता इथे सगळ्यांची गाडी अडेल, कारण आपल्याला विज्ञान म्हटल्यावर फक्त सायन्स आठवतं. अर्थात सायन्स या शब्दाचाही जो अर्थ आहे तोही कुठेतरी त्या ज्ञ
ह्याच्याशी जोडलेला आहे. कारण जो ऑमनिसायंट असा परमात्म्याला वापरलेला शब्द आहे त्याच्यामध्येही ते सायन्स आहे. ज्ञान आणि विज्ञान हे दोन पदर कायम सांगितले जातात. गीतेमध्ये जर आपण अध्याय संगती पाहिली तर 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग या नावाने प्रसिद्ध आहे. तिथेही ज्ञानम तेहम सविज्ञानम असं भगवंत सांगतात, तुला या विज्ञानासहित ज्ञानाचा उपदेश करतो. मग हे विज्ञान नेमकं आहे काय? विज्ञान म्हणजे आज आम्ही जे सायन्स सगळीकडे पसरलेलं म्हणतोय, आम्ही विज्ञानाच्या युगात वावरतो असं आम्ही छातीटोक सांगतोय सगळ्यांना. हे विज्ञान म्हणजे फिजिक्स आहे का, केमिस्ट्री आहे का, किंवा मेटलर्जी आहे का? विज्ञानातले जे वेगवेगळे पदर आहेत ते विज्ञान आहे का? तसं म्हटलं तर सगळी जेवढी काही विज्ञानाच्या शाखा आहेत त्या सगळ्या या विज्ञान या शब्दात घेता येतील. मात्र मूळ विज्ञान या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. ज्ञान वेगळं आहे आणि विज्ञान वेगळं आहे. आणि कायम भगवंत ज्ञानाच्या आधी विज्ञानाला प्रेफरन्स देत आहे. विज्ञान म्हणजे नेमकं काय? एक माझी नेहमीची आवडीची व्याख्या आहे, ती मी मागेही अनेक ठिकाणी सांगितलेली आहे, ती पुन्हा मी इथे उद्धृत करीन की ज्ञानाची व्याख्या ती आहे की अनेकात मध्ये असणारं एकत्व ज्याच्यामुळे समजतं ते ज्ञान आहे. आणि एका वस्तूमध्ये असणारं अनेकत्व, एकत्वामध्ये असणारे भेद, भिन्नता ज्याच्यामुळे कळते ते विज्ञान आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, ज्ञान म्हणजे अनेकत्वामध्ये असणारं एकत्वाचं ज्ञान, आणि विज्ञान म्हणजे एकच मिनिट, दुसरीकडून दुसऱ्या लॉग इन मध्ये ऑफ झालं होतं. विज्ञान म्हणजे एका वस्तूमध्ये असणारं अनेकत्व. एक उदाहरण आपण पाहूया सिद्धांत समजून घेण्यासाठी. एक आपल्या समोर झाड आहे आणि हे झाड पाहत असताना आपल्याला त्यातलं काय काय दिसतंय. आपण अर्जुनाची गोष्ट आठवूया. अर्जुनाची आणि सगळ्या पांडव कौरवांची परीक्षा द्रोणाचार्य घेत होते गुरुकुलामध्ये, आणि त्यांनी विचारलं, बाबा काय दिसतंय तुम्हाला समोर? तर प्रत्येक जण हातात धनुष्य, त्या धनुष्यावर बाण सज्ज करून सरसावून सांगतोय. एकाला विचारलं, तो म्हणाला मला झाड दिसतंय. एक म्हणाला मला झाड दिसतंय, त्याच्या आजूबाजूचा सगळा छान माहोल दिसतोय, हिरवळ दिसतीये. एक म्हणाला झाड दिसतंय आणि त्याच्यावर लागलेली फळं दिसतायत, फुलं दिसतायत. एक म्हणाला झाड आणि फांद्या दिसतायत. एक म्हणाला फांद्या, पानं, नंतर त्याच्यावर बसलेले पक्षी हे दिसतायत. अर्जुन मात्र म्हणाला की मला हे काही नाही, फक्त तो पक्षाचा डोळा दिसतोय, बाकी काही दिसत नाहीये मला. ही कथा आपल्याला माहिती आहे. तसं जर आपण पाहिलं झाडाकडे तर आपल्याला काय काय दिसतं त्या झाडामध्ये? तर कोणाला झाडाच्या फांद्या दिसतील, कोणाला पानं दिसतील, कोणाला फुलं दिसतील, कोणाला फळं दिसतील, मुळं दिसतील कोणाला. प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार, आपापल्या अभिरुचीनुसार त्या त्या पदार्थाकडे आकृष्ट होतो. म्हणजे आपल्याला झाड न दिसता त्याचे अवयव दिसतात. त्याचं खोड दिसेल, मग त्या खोडावर साल जी आहे तिचा रंग काय आहे, त्याच्यामधून डिंक आलाय का हे दिसायला लागेल. फळ दिसत असेल, आंबे लागलेले असतील तर मग त्या आंब्याची जात कोणती आहे ही आपण तर्क करू. म्हणजे झाडाकडे बघताना जेव्हा आपल्याला त्या झाडाच्या वेगवेगळ्या अवयवांचं ज्ञान होतंय, भान होतंय, जाणीव होतीये, ही सगळी त्या झाडाच्या एकत्वामध्ये असणाऱ्या अनेकत्वाची जाणीव आहे. याला विज्ञान म्हणायचं. आज आपण ज्याला विज्ञानाच्या शाखा म्हणतोय, काय करतायत ते?
फिजिक्स असा जेव्हा आपण शब्द उच्चारतो तेव्हा या जगामध्ये ज्या काही भूत जात आहेत म्हणजे भौतिक असं आपण ज्याला म्हणू, पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे की नाही सोडून देऊया आता, त्याच्यासाठी ॲस्ट्रोफिजिक्स वेगळी शाखा होईल. पण पृथ्वी आप तेज वायू यांच्यापासून बनलेल्या प्रत्येक पदार्थाचं स्वरूप काय आहे? मग त्या पदार्थामध्ये अणू आहेत का? अणूचे पुन्हा घटक, मग इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, म्हणजे एक वस्तू न पकडता त्याचा विच्छेद करत, त्याचं विश्लेषण करत त्यातलं अनेकत्व हे विज्ञान शोधेल. आज आपण ज्याला सायन्स म्हणतोय, विज्ञान म्हणतोय, ते काय करतंय तर एक पदार्थ घेऊन किंवा त्याच्या कक्षेमध्ये असणारे जे भिन्न भिन्न पदार्थ आहेत ते एक एक घेऊन त्याच्यामध्ये असणारे एक एक पदर, आयाम, पैलू, अंश, अवयव याचं विश्लेषण करून त्याचा अभ्यास करते, त्याच्याविषयी माहिती मांडण्याचा प्रयत्न करते. हे विज्ञानाचं कार्य आहे. त्यामुळे थोडक्यात लक्षात हे घ्यायचंय, विज्ञान म्हणजे एकत्वामध्ये असणाऱ्या अनेकत्वाची जाणीव, त्याचं केलेलं अध्ययन, त्याची झालेली जाणीव हे विज्ञान आहे. झाड न दिसता झाडाच्या फांद्या दिसणं, फुलं दिसणं, पानं दिसणं हे विज्ञान आहे. आणि जेव्हा याच्या उलटी यात्रा सुरू होते, म्हणजे तुम्हाला हे बाकी काही न दिसता ते केवळ एक झाड आहे एवढंच दिसायला लागतं, तेव्हा तुमची सगळी यात्रा ही विज्ञानाकडून ज्ञानाकडे सुरू होते. जेव्हा तुम्हाला हे सगळं विश्व वेगवेगळं आहे असं न वाटता ते एकाच त्या परमतत्वाचं अवयवभूत आहे. अवयव वेगळे असले तरी त्या अवयवांचा संचालक एकच आहे याचं भान येणं सुरू होतं, याची जाणीव यायला सुरुवात होते. ती जाणीव म्हणजे ज्ञान आहे. त्यामुळे विज्ञान हे एकाला छेद देतं आणि ज्ञान हे अनेकत्वाला छेद देतं. विज्ञान हे अनेकांतत्व आहे आणि ज्ञान हे एकांतत्व आहे. ज्ञान हे तुम्हाला अनेकाकडून एकाकडे, शेवटच्या त्या घटकाकडे घेऊन जाईल जो सगळ्यामध्ये आहे, परिपूर्ण भरलेला आहे. आणि विज्ञान तो एक जरी असला तरी त्या एकामध्ये किती अनेकत्व, किती छटा, किती पैलू दडलेले आहेत त्याच्याकडे तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे आपण लहान मुलांच्या ज्या सहली पाहिल्या असतील, आपणही लहान असताना सहलीबरोबर गेलेलो असू. सहलीमध्ये गेल्यावर मुलं काय काय पाहतात याचा जर विचार केला, एक उदाहरण आहे. एका साखर कारखान्यामध्ये सगळ्या मुलांची सहल गेली. मुलं काय काय बघतायत तिथे जाऊन? कोणी म्हणतंय साखर कशी तयार होते ते बघतंय, ते मशीन कसं काम करतंय ते बघतंय, कोणी ऊस कसा गाळला जातोय ते बघतंय, कोणी ती भट्टी कशी तापली आहे हेच बघतंय, कोणी तिथले कामगार कसे काम करतायत का झोपा काढतायत इकडे बघतंय. आणि एवढं सगळं करत असताना एक मुलगा मात्र विचार काय करतोय, अरे बाकी सगळं ठीक आहे, याचा मालक कुठं आहे ते मला सांगा. हे सगळं ठीक आहे, या सगळ्या प्रक्रिया आहेत, पण या सगळ्या प्रक्रिया कोणा एका संचालकामुळे चालल्या आहेत, तो कुठं आहे त्याची जिज्ञासा करतो. तो ज्ञान पिपासू आहे आणि बाकी सगळे विज्ञान पिपासू आहे. ते लक्षात घ्या की नेमकं एकत्व काय आहे. त्या एकत्वामध्ये जेव्हा अनेकत्व शोधण्याची प्रवृत्ती आहे तेव्हा तुमची विज्ञान प्रवृत्ती आहे. आणि कितीही अनेकत्व तिथे असेल पण त्या अनेकत्वामध्ये एकच सत्ता आहे, एकच तत्व आहे याची वारंवार जाणीव, याची अनुभूती तुम्हाला होत असेल तर ते ज्ञान आहे, ती ज्ञानाभिमुखता आहे. हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे आज्ञान, विज्ञान, मग पुढे आलंय प्रज्ञान. आता इथे प्रज्ञानाचा दोन प्रकारे अर्थ लावता येईल. प्रज्ञा, जाणण्याची शक्ती, हिला प्रज्ञा म्हणतात. प्रकर्षेण ज्ञायते यया, प्रकर्षेण ज्ञानम, ते प्रज्ञान म्हणजे नीट आकलन होणं, समजून घेणं. मग ते ज्ञानाचं आकलन असो वा विज्ञानाचं आकलन असो, ते समजणं, आत पोहोचणं, हे जे पोहोचणं आहे त्याला प्रज्ञान असा शब्द आहे. म्हणजे बुद्धीमध्ये
तीन भाग, तीन प्रकार कल्पलेले आहेत. प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा. प्रज्ञा म्हणजे आकलन क्षमता, समजून घेण्याची क्षमता, आत ज्याच्यामुळे तुम्हाला ते पोचतंय. आपलं बरेच वेळा होतं की आपण ऐकत तर असतो, कान तिकडे असतात, डोळे तिकडे असतात, मात्र ते जात असतं वरून, बाउन्सर जात असतात. तर ती प्रज्ञा नव्हे, ते जे काही चाललंय ते आत पोहोचणं, हे पोहोचवणारी यंत्रणा, हे पोहोचवणारी शक्ती, ती प्रज्ञा आहे. मग जे आत पोहोचलंय ते धारण करण्याची क्षमता आहे, ती मेधा आहे, धारणा क्षमता. आणि हे सगळं झाल्यानंतर नवनवोन्मेष करणारी, थोडक्यात काहीतरी नवं त्यातून घडवणारी, नवनिर्मिती करणारी, आविष्कार करणारी अशी जी बुद्धीची शक्ती आहे तिला प्रतिभा म्हणायचं. ती अगदी विरळ लोकांमध्ये असते. आणि या प्रतिभेच्याही वरची अवस्था जी ऋषींमध्ये असते तिला ऋतंभरा असं म्हटलेलं आहे. तर प्रज्ञा म्हणजे एक बुद्धिशक्ती विशेष इथे सांगितला गेला. मेधा पुढे आलीच आहे, धारणा. त्याच्या पुढची दृष्टी, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हिजन असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे, आपण ज्याला पर्स्पेक्टिव्ह म्हणतो, ती दृष्टी आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या धारणेतून या सगळ्याकडे बघता, इकडे याच्याकडे, याला ग्रहण करण्याचा कोणता भाव तुमच्या मनात आहे, हे सगळं दृष्टी या नावाने सांगितलं गेलं. आपण हे जे सगळं पाहतोय ही दृष्टी आहे आपली. आपण एक पर्स्पेक्टिव्ह तयार केलाय, म्हणजे डोळ्यातनं नुसतं पाहिलं ही दृष्टी इतकी नाहीये. नाहीतर पाहतात काय, रस्त्यावरून जाणारं कुत्रही तुम्हाला पाहतं, पण ते पाहणं वेगळं आहे आणि ही दृष्टी वेगळी आहे. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याकडे पाहते आणि आपण त्याच्याकडे पाहतोय, दोघांनीही आपापल्या परीन काहीतरी ग्रह मनात करून घेतलेले आहेत. म्हणजे एक उदाहरण मी देईन. दोन बोके, दोन समोर असणाऱ्या सोसायट्यांच्या बाल्कनीत बसलेले आहेत, एकमेकांकडे पाहत आहेत, एकमेकांच्याकडे पाहत पाहत गुरगुरतायत. काय आहे, त्यांनी त्यांच्यामध्ये काही घडलंय का, पण त्या पाहण्यामध्ये तो बोका मला प्रतिस्पर्धा करतोय माझ्याशी, अशी एक भावना मनात गृहीत धरली गेली आणि त्यातनं ते गुरगुरणं होत आहे. म्हणजे त्या पाहण्यातून जी आंतरप्रक्रिया घडतीये ती ही दृष्टी याच नावाने सांगितली गेली आहे. म्हणजे नुसतं पाहणं ही दृष्टी नाहीये, त्या पाहण्यामागे आत जे काही खालीवर होत आहे ते ही दृष्टी आहे. त्याच्या पुढची आहे धृती. धृती म्हणजे धारणा. आता आपण जे पाहिलं दृष्टी, त्या पाहण्यामध्ये, त्या पाहण्यामागे काही आपले ग्रह आहेत. असं काय, त्या आपल्या धारणा आहेत. मग त्या चुकीच्या असोत वा योग्य असोत, पण आपण काहीतरी ते धारण केलेलं आहे. पूर्वीचे संस्कार आहेत म्हणा, स्मृती आहेत म्हणा, अनुभव आहेत म्हणा, त्यामुळे आपण काहीतरी डोक्यात पक्क धरून ठेवलेलं आहे. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये धृती, धारणा, याचे सात्विक, राजस, तामस हे भेद भगवंतांनी सांगितलेत. आता त्या अधिक विस्तारात मी शिरत नाही, मात्र धृती म्हणजे धारणा आहे. माझी धारणा काय आहे, म्हणजे ही धारणा आणि मेधा दोन्ही एक प्रकारे धारणाच आहेत, धारण करण्याच्या क्षमता आहेत. मात्र इथे जी धारणा आहे, आपण म्हणतो की माझी त्याविषयीची धारणा वेगळी आहे, म्हणजे माझी गृहीतकं वेगळी आहेत. तर ही जी गृहीतकं आहेत, हे जे मी मनात एका पद्धतीत ज्याला प्रीसपोज्ड म्हणता येईल, आपलं सगळं ठरलेलंच असतं. बरेच वेळा गैरसमज या धारणेमुळे होतात. समोरची स्त्री माझ्याकडे पाहते म्हटल्यावर स्त्रीच्या मनात ती माझ्याकडे मत्सरानेच पाहते असं गृहीत धरलं जातं आणि वादावादी सुरू. तर हे जे काही प्रीसपोजिशन आहे, ही धारणा आहे, ठरवून घेतलंय आधीच. मग ते ठरवण्यामागे काही संस्कार असतात, काही स्मृती असतात. मात्र ते जे ठरवलंय त्याला धारणा, धृती असं म्हणायचं. त्याच्या पुढची जी आहे ती मती आहे. मती म्हणजे मत आपण ज्याला म्हणतो, बुद्धी,
असाही शब्द त्याला वापरलेला आहे. माझी मती माझी बुद्धी, माझ्या मतीनुसार असं आपण म्हणतो. पण या मतीमध्ये मनन सांगितलेलं आहे. आधी सुरुवातीला मन आलंय, लक्षात घ्या. तिथे मन वेगळं केलंय आणि इथे मती वेगळी करतायत. कारण मन हे अनेक मतींचं एक संकलित रूप आहे. संकल्प विकल्पांचं संकलित रूप म्हणजे मन आहे. मात्र त्यातला एखादा विशिष्ट विचार, ती विचार प्रक्रिया, ही मती. म्हणजे संस्कृतमध्ये इति मे मतिही, असं माझं मत आहे, हे माझं म्हणणं आहे असं म्हटलं जातं. तेच म्हणजे थोडक्यात त्या धारणेचं जेव्हा मतीकरण होतं, मत होतं त्याचं. म्हणजे नुसतं वाटतंय असं नाही, आपण त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो. माझी धारणा अशी होती की असं, म्हणजे थोडक्यात बरेच वेळा गैरसमजाच्या बाबतीत आपण पाहू शकतो की लहान मुलं गणिताला भितात, इंग्लिशला भितात. मग काय असते, त्यांची धारणा पहिली झालेली असते की हे काहीतरी भलतंच आहे, भयानकच आहे. आणि जर एखादा चांगला शिक्षक त्यांना भेटला तर त्या विषयाशी त्याचा चांगला परिचय होऊन जातो आणि मग त्याचं मत बदलतं. तो म्हणतो नाही नाही, अरे हे तर खूप सोपं आहे, हा विषय इतका क्लिष्ट नव्हता. म्हणजे धारणा काहीतरी वेगळी होती आणि त्याचं मत काहीतरी वेगळं झालं. तर हा जो भेद आहे त्यातला धारणेमधला आणि मतीमधला, तो गृहीत धरून इथे हे दोन वेगळे घटक त्यांनी सांगितले. पुढचे मनीषा. मनीषा म्हणजे त्या मतामध्ये असणारं स्वातंत्र्य. आचार्य स्वातंत्र्य असा त्याचा अर्थ देतात. म्हणजे मनीषा याचा सरळ साधा अर्थ आहे इच्छा. मी काय करावं, मी काय ठरवावं, मी कोणतं मत करावं, मी कोणत्या धारणा ठेवाव्यात, हे ह्याला एकच उत्तर आहे. आपण एखाद्याला जाब विचारायला गेलो, तू असं मत का बनवलंस, तुझी अशी का धारणा आहे, तू असं का ठरवलंस, तर त्याच्यावर तो एक उत्तर देऊ शकतो, मेरी मर्जी, माझी इच्छा. बरेच वेळा संस्कृत शास्त्रामध्ये हे असे प्रश्न काही कूट प्रश्न म्हणून विचारले जातात की असं का बरं, हेच का बरं, तेच का बरं. जसं लहान मूल विचारतं की गाढवाला गाढवच का म्हणायचं, गाढवाला घोडा का नाही म्हणायचं. तर असे प्रश्न जेव्हा काही वेळेला शास्त्रात विचारले जातात तेव्हा त्याची दोन उत्तरं आहेत. एक शक्ती, म्हणजे ती ईश्वराने ठरवलेला संकेत आहे म्हणून ते तसं आहे. आणि दुसरं स्वतंत्रेच्छस्य मुने, तो शास्त्र द्रष्टा जो ऋषी होता त्याची इच्छा, त्याची मर्जी, त्याला वाटलं म्हणून. तर ते त्याला वाटणं जे आहे ना, इच्छा आहे ना त्याची मर्जी, ही मर्जी, ही इच्छा, मनीषा. त्याला स्वातंत्र्य आहे, असंही करायचं नाही तसंही करायचं. एकाची दोन मतं असू शकतात एका गोष्टीविषयी, कारण त्या मत प्रक्रियेमध्ये त्याची इच्छा तशी आहे. मला आत्ता असं करावं असं वाटतंय, मी उद्या तसं करावं असं वाटेल. याला धृती, संकल्प हे सगळे जरी कारणीभूत असले तरी त्याच्या मागे माझी इच्छा, मनीषा, हाही एक भाग आहे. त्याच्या पुढे ज्युती, काही ठिकाणी पाठवे ज्युर्ती असा आहे. आता हा शब्द काहींना आपल्यापैकी जर घोर कष्टोद्धारण स्तोत्र वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रचलेलं ऐकलं वाचलं असेल तर त्याच्यामध्ये एक विशेषण दत्तात्रेयांचं येतं, अस्तजूर्ते संबोधन आहे. हे अस्तजूर्ते, तिथे तो ज्युर्ती शब्द आहे. ज्युर्ती किंवा ज्योती असे दोन पाठ इथे आहेत, वेगवेगळे पाठ आहेत. त्याचा आशय हाच आहे की जे विकार, आजार, मग ते मानसिक असोत किंवा शारीरिक असोत, हे ज्याच्यामुळे, म्हणजे थोडक्यात तुमच्या आत असणारी विकाराची गाठ, मग ते विकार शारीरिक असोत किंवा मानसिक असोत, त्या विकाराच्या गाठीचं नाव आहे ज्योती किंवा ज्युर्ती. त्या गाठीमुळे सगळे आजार होत आहेत. म्हणजे आधुनिक मानसशास्त्राचा विचार करत असताना जर आपण सायकोलॉजी असं म्हणतोय मोठ्या तोंडाने, तर थोडा आपल्या उपनिषदांचा याही अनुषंगाने विचार निश्चित करण्याची आवश्यकता आहे.
एका या मनाच्या किंवा जाणीवेच्या किती वेगवेगळ्या अवस्था, किती वेगवेगळे पदर, किती वेगवेगळे पैलू हे सोडवून दाखवतायत लक्षात घ्या. आपण वेदांतामध्ये सुद्धा म्हणजे ज्याला आपण दर्शन मानतो त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, दॅट्स ऑल, 4 संपले, शॉर्ट करून टाकलंय. मात्र त्या 4मध्येही किती छोटे छोटे आयाम आहेत. म्हणजे पुन्हा हे विज्ञान आहे त्या मनाचं. एक एक पदर, एक एक पैलू सोडत नाहीयेत. ज्योती असा पैलू आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये ही विकाराची भावना आहे. विकार ज्या एका घटकातून तयार होतात. आता कोरोना हे या विकारातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणता येईल. म्हणजे मला आजार, साथ याबद्दल कोणतंही वेगळं विधान करायचं नाहीये. मात्र त्याचं एक आमच्या परिचयामध्ये घडलेलं उदाहरण मी इथे देतो. व्यक्ती अतिशय म्हणजे ज्याला प्रिकॉशनरी मेजर्स सगळी सांगितलेली, निर्देश केलेली, डॉक्टरांनी, सरकारनी केलेली ही व्यक्ती पाळत होती, आचरत होती. मात्र घराबाहेर न पडताही आणि बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला घरात न येऊ देताही कोरोना झाला, पॉझिटिव्ह आली केस. कारण काय, कॉज काय अजूनही सांगता आलेलं नाही. डॉक्टरही अगतिक आहेत, हात टेकलेले आहेत. कारण काय तर तो मला होणार नाही ना, तो माझ्या घरात येणार नाही ना, ही ज्यूर्ती आहे, मनामध्ये गाठ आहे. आणि ती ज्यूर्ती काम काय करते तर ते विकार तुमच्या मनामध्ये उत्पन्न करते. तुमच्या अस्तित्वामध्ये त्या विकारांची बीज पेरण्याचं काम हा ज्योती किंवा ज्यूर्ती नावाचा घटक करतोय. म्हणजे अनेक वेळा हॅलोसिनेशन किंवा त्याच्या पुढची जी अवस्था आहे सिझोफ्रेनिया, हा मानसिक विकार आहे. म्हणजे कोणीतरी आहे तिथे, ही केवळ जाणीव, याची गाठ आपल्या त्या ज्यूर्तीमध्ये आहे. मी असं ठरवून टाकलंय आहे काहीतरी तिथे, मला ना बरं नाहीच वाटत आहे, मला बरं नाही, माझं कसं तरी होतंय, काहीतरी होतंय. लहान मुलं म्हणतात आई काहीतरी होतंय, काय होतंय सांगता येत नाही. हे जे काहीतरी होतंय ना, जितकं त्या लहान मुलाला वाटतंय तितकंच मोठ्यांनाही वाटत असतं. आपल्याला हे कायम लक्षात ठेवायचं की जे आजार, विकार होतात ना, आधी ही ज्यूर्ती आपल्या आत जी प्रत्येकाच्या आहे ती ऍक्टिव्हेट होते. हे मला नाही ना, हा रोग मला नाही ना. आपण बरेच वेळा असं बाजारात नवा आजार आला की अरे हे मला नाही ना, ही सिम्पटम्स माझ्याकडे नाहीत ना, हे तपासायला लागतो. ह्याचं कारण ही ज्यूर्ती आहे. ज्यांची ही ज्यूर्ती जितकी क्षीण झालेली असेल त्यांच्या ठाई ते आपण ज्याला स्वस्थ म्हणतोय, हेल्दी म्हणतोय, ज्यांची ही ज्यूर्ती क्षीण आहे ते हेल्दी आहेत. आणि ज्यांची ही ज्योती, हिंदीमध्ये ज्योती याचा वेगळा अर्थ होतो, पण इथे ज्योती ही ज्वरग्रंथी जेवढी घट्ट, जेवढी सुदृढ झालेली असेल तितकी ती व्यक्ती जास्तीत जास्त आजारी पडत जाते. तितकी ती व्यक्ती सारखी हे मला हे होत आहे आणि मला ते होत आहे यामध्ये गुंतून पडते. तर मनामधला हाही एक कोपरा ज्योतीचा इथे सांगितला. अजूनही काही कोपरे इथे आहेत, ते काही आज पूर्ण होतील असं नाही. त्यामुळे आपण या ज्योतीनंतर जी स्मृती आहे ती पाहूया आणि थांबूया. स्मृती, स्मारम विज्ञानम असं एक सूत्र आहे. ही स्मृती म्हणजे काय तर आधी आलेली अनुभूती, आधी जे काही घडलंय तुमच्या बरोबर ते तुमच्या आत साठवलं गेलंय. ती मेधा रेकॉर्ड करून ठेवते आणि तुम्हाला जेव्हा ती पुढची वेळ येते तेव्हा ती रिकॉल करते. सगळं पुन्हा पुन्हा तुम्हाला ते दाखवते, असं झालं होतं. त्यामुळे म्हणजे लहान मुलाच्या बाबतीत जी शिकण्याची क्रिया असते की त्याला आधी काही माहीत नसतं, पाटी कोरी असते, आगीला हात लावू नकोस, दिव्याला शिवू नकोस असं सांगते आई. मात्र ते जातं, हात लावतं, चटका बसतो आणि डोक्यामध्ये पक्क होतं की ह्या पदार्थाला हात लावला की हात भाजतो, चटका बसतो, हाय होतं. हे जे काही साठवलेलं आहे ती स्मृती आहे. बरेच वेळा या ज्योती आणि ज्यूर्ती जे काही असेल ते कशामुळे घडतं, या स्मृतीमुळेही काही वेळेला या ज्यूर्ती पोफावतात. तर स्मरण शक्ती
ज्याच्यामध्ये तुमचे सगळे संस्कार, अनुभव हे साठवले जात आहेत, तो पैलू म्हणजे ती स्मृती आहे. अजूनही हे सगळं विधान, हा सगळा अर्थ आपण पाहून पूर्ण केलेला नाही. अजूनही तो आत्मा मिलो दूर आहे. त्या आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ह्या अस्मितेतले, असण्यातले सगळे पदर सोडवून मग शेवटी यात नेमका तो कुठे अडकलाय का यापेक्षा वेगळाच आहे हे पाहायचं आहे. आज आपण हा मंत्र पूर्ण पाहू शकलेलो नाही, मात्र इथे वेळेची बंधनं लक्षात घेऊन आपण या विचाराला विराम देऊया. मी मंत्र पुन्हा एकदा वाचतो म्हणजे अर्धवट झाला असं वाटू नये ह्यासाठी, आणि नंतर आपण थांबूया. यदेतद् हृदयं मनश्च एतत् संज्ञानम आज्ञानम विज्ञानम प्रज्ञानम मेधा दृष्टिर धृतिर मतिर् मनीषा ज्योतिः स्मृतिः संकल्पः क्रतुः असुः कामो वशः इति सर्वाणि एव एतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति. अशी ही सगळी त्या मूळ प्रज्ञानाची नामधेय आहेत असं हा मंत्र सांगतो. उरलेला भाग आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. माझ्या अंदाजाने पुढच्या सत्रामध्ये आपलं हे उपनिषद इथे पूर्ण होईल. त्यानंतर आपल्या नेहमीच्या क्रमाप्रमाणे साधारण जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये माननीय साखरे महाराजांचं व्याख्यान होईल आणि त्याच्या पुढच्या शुक्रवारपासून बृहदारण्यकोपनिषद या उपनिषदाचं अध्यापन सुरू होईल. माननीय डॉक्टर भाग्यलता पाटसकर या बृहदारण्यकोपनिषद इथे घेणार आहेत. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. आपण शांती मंत्र घेऊया आणि नंतर शंका घेऊया, कारण होतं नंतर असं की पटापट मग लेफ्ट करायला लागतात लोक, त्यांच्याही वेळा गाठायच्या असतात. त्यामुळे शांती मंत्र घेऊन आपण पुढचे प्रश्नोत्तर पाहूया. हरिः ओम. वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविरावीर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधितेनाहोरात्रान् संदधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांति.